नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक विश्वास सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण GNM फर्स्ट इयर नर्सिंग फाउंडेशन दवाखान्याचे कार्य फंक्शन ऑफ हॉस्पिटल GNM फर्स्ट इयरचं हा प्रश्न नर्सिंग फाउंडेशनमध्ये बऱ्याचदा विचारला जातो. तर आपण बघूया. तर दवाखान्याची कार्य अनेक आहेत. वैज्ञानिक, तांत्रिक व यांत्रिक प्रगतीनुसार त्यामध्ये बदल झालेले आहेत व पुढील बदल होत राहणार आहेत हे निश्चित आहे. पूर्वीच्या काळी रोग झाल्यानंतर बरा करणे हे दवाखान्याचे महत्त्वाचे कार्य होते. आता त्यामध्ये आमूलाग्र बदल होऊन रोग होऊच नाही म्हणून प्रतिबंधात्मक कार्य करीत आहे. यामध्ये जर उदाहरण घ्यायचे झाले तर अनेक संसर्गजन्य रोगांवर संशोधने होऊन त्या रोगाचे जंतू असतात ते शरीरातून कुठे प्रवेश करतात, शरीरात कुठे वास्तव्य करतात व शरीरातून बाहेर कसे पडतात. प्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी लसींचाही शोध लावला जातो. रोगप्रतिकार शक्तीच्या निर्मितीमुळे अनेक संसर्गजन्य रोगाचे उच्चाटन झालेले आहे. उदाहरणार्थ देवीच्या रुग्णात आपल्याला लस तयार करण्यास देखील मिळत नाही आणि रुग्णही नाही. तर आपल्याला रुग्णालयाचे कार्य कोणती आहेत तर प्रतिबंधात्मक कार्य, रोगनिदानात्मक, उपचारात्मक, आरोग्य संवर्धनात्मक, पुनर्वसनात्मक, शैक्षणिक आणि आहे संशोधनात्मक. ही प्रमुख कार्य दवाखान्यामध्ये तसेच समाजामध्येही करावी लागतात. तर ही आहेत आपली हॉस्पिटलची कार्य. त्यानंतर आता पहिलं आहे प्रतिबंधात्मक कार्य. हे दवाखान्याचे प्रथम कर्तव्य बनलेले आहे. प्रतिबंधात्मक प्रिव्हेन्शन फंक्शन. रोगनिदानात्मक कार्य. तर रोगनिदानासाठी निरनिराळ्या तपासण्या, त्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री उपलब्ध असते. त्याबरोबर ती हाताळणारी तंत्रज्ञ असतात. या सर्वांच्या सहकार्याने रुग्णाचं रोगनिदान लवकरात लवकर करणे. कारण रोगनिदान लवकर झाल्यास योग्य तो औषधोपचार जो आहे तो ताबडतोब सुरू करून रुग्णास बरे करता येते व विपरीत कॉम्प्लिकेशन जे असतात किंवा परिणाम असतात ते आपल्याला रोगनिदानात्मक पद्धतीने जर आपण कार्य केलं तर आपल्याला वेगवेगळे रोग जे आहेत औषधोपचार करून टाळता येतात. उपचारात्मक कार्य. झालेल्या रोगा औषधोपचार करून किंवा आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करून रोगमुक्त करणे किंवा बरे करणे हे उपचारात्मक कार्य. आरोग्य संवर्धनात्मकमध्ये काय होतं, प्रोमोटिव्ह म्हणजे फंक्शन आहे. त्याच्यामध्ये रुग्ण जो आहे तो काय होतो, रोगातून मुक्त झाल्यानंतर लगेचच काही पूर्वीसारखं लगेच निरोगी होत नाही. तेव्हा त्याला पूर्वीसारखी निरोगी अवस्था प्राप्त करून द्यायचं व एकदा प्राप्त झालेली निरोगी अवस्था टिकवून ठेवण्याचं देखील जे काम आहे ते हॉस्पिटलला करायचं आहे. कारण रोगाला मुक्त केलं पण त्याला पूर्णपणे बरं म्हणजे पूर्वीसारखं निरोगी करणं काम आहे ना हॉस्पिटलचं. तर ते एक आरोग्य संवर्धनात्मक कार्य आहे हॉस्पिटलचं. त्याच्यानंतर पुनर्वसन जे आपण करतो ते कार्य रिहॅबिलिटेशन फंक्शन म्हणतो. तर एखादी व्यक्ती मानसिक, शारीरिक आजारामुळे अथवा अपघातामुळे जर पूर्वीच्या सुरळीत व्यवस्थित जीवनाला मुकलेली असेल तर तिला योग्य मार्गदर्शन करून फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सोशल वर्कर यांची मदत मिळवून देऊन जास्तीत जास्त पूर्वीसारखं जीवन कसं जगता येईल आणि त्याचं पुनर्वसन कसं करता येईल त्याला रुग्णाचं म्हणजे किंवा जगण्यास मदत करणे व त्याचे परावलंबित कमी करणे त्याला रुग्णाचे पुनर्वसन म्हणतात. हे देखील दवाखान्याचं काम आहे, पुनर्वसनात्मक कार्य. त्यानंतर आहे शैक्षणिक कार्य. शैक्षणिक कार्य काय आहे तर आपण वर पाहिलेच आहे की दवाखाना म्हणजे एक शैक्षणिक संस्था आहे. कारण यामध्ये रुग्णाच्या संमती देणारे सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. जसे वैद्यकीय शिक्षण, परिचर्या शिक्षण, फिजिओथेरपी, म्हणजे ॲक्युपेशनल थेरपीचे शिक्षण द्यायचं आहे इत्यादी. थोडक्यात दवाखान्याच्या शैक्षणिक कार्याचे प्रमुख कार्यामध्ये गणना होते. त्यानंतर आहे संशोधनात्मक कार्य. संशोधनात्मक कार्य काय आहे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये संशोधनाचे कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तर मानवाच्या जीवाचा प्रश्न असतो. भारत देशामध्ये तर आरोग्याच्या अनेक समस्या आहेत. या समस्यांना तोंड द्यायचं म्हटल्यावर त्यातून मार्ग काढावायचा, त्याचा बिमोड करायचा म्हणजे संशोधन करणे गरजेचं आहे. तसं संशोधनात्मक कार्य केलं पाहिजे. तर अशा प्रकारे आहे ही कार्य. प्रतिबंधात्मक तुम्ही आता मी तिथे अंडरलाईन तुम्हाला जर क्वेश्चन आला तर ह्याला प्रतिबंधात्मक कार्य हे दवाखान्याचे प्रथम कर्तव्य बनलेले आहे. रोगनिदानात्मक कार्य तर त्याला रोगनिदानात्मक कार्य करून डॉट करून पुढे जायचं. त्याच्यानंतर तिसरं उपचारात्मक कार्य असं करायचं. अंडरलाईन करायला नक्की विसरू नका. हे त्याचे हे आहेत महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्याला अंडरलाईन करून मग स्टार्ट करायचं. जरी मी नसेल केलं तरी तुम्ही करायचं. एक सिंगल लाईन म्हणजे 2 मिनटं सांगते. एक सिंगल लाईन मारायची आहे तुम्हाला छानपैकी. तिथे 2 डॉट करून
मग सुरुवात करायची, म्हणजे बघायलाही छान होते. पुनर्वसात्मक कार्य आणि शैक्षणिक कार्य आणि संशोधनात्मक कार्य, तर अशा प्रकारे जे आहेत ते कार्य आहेत. हॉस्पिटलचे, रुग्णालयाचे कार्य हा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही छानपैकी लिहू शकता. ह्याचे कार्य थोडक्यात माहिती लिहू शकता. नर्सिंग फाउंडेशनच्या क्वेश्चनमध्ये विचारला जातो. 5 मार्काचं जर तुम्हाला आता नवीन आहात, तुम्ही फर्स्ट टाईम एक्झाम द्या, 5 मार्काचा प्रश्न असेल तर तुम्हाला जवळजवळ 2 ते 2.5 पेज लिहिणं गरजेचं आहे. तर हे तुम्हाला मी जे लिहिलं आहे ते नोट्स काढून बघा किती पेज भरते. काही नोट्स म्हणजे कमी भरतात. आता 15 मार्काचा प्रश्न असेल तर कसं, तर 2-2 पेज लिहायला पाहिजे. 1.5-1.5 असं पेज तुमचं लिहिलं गेलं पाहिजे, कारण तेवढा वेळ कमी पडतो. कधी पण एक्झाम लिहिताना टाईम लावायचा. 10 मिनटात पहिला आपल्या फिलिंग द ब्लँक्स मॅच द फॉलोइंग्स झाला पाहिजे. त्याच्यानंतर मग पुढचे प्रश्न. तर अशा प्रकारे. आणि नाही आल्या, आता एक टिप देते तुम्हाला. जर तुम्हाला नर्सिंग स्टुडंटना, तुम्ही फर्स्ट टाईम एक्झाम देणार आहात म्हणून नाही क्वेश्चन येतील, तर निदान तुम्ही ज्या मॅच द फॉलोइंग्स वगैरे ज्या आहेत किंवा हे आधी लिहून ठेवा. त्यांचे आन्सर तुम्ही नंतर लिहू शकता, पण मेन्शन तुम्हाला करावं लागेल पूर्णपणे. ठीक आहे, ते पूर्ण लिहावं लागेल प्रश्न जेव्हा तुम्ही फिलिंग. मी नंतरच्या व्हिडिओमध्ये एखाद्या घेईन तुम्ही कसा क्वेश्चन पेपर लिहायला पाहिजे. तर आता आजचा व्हिडिओ इथेच ठेवते, संपवते. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद. आपण लवकरच भेटणार आहोत नंतर.